कसं घेतलं नाही का हिने मोहनचं रंग रूप काहीच नाही, म्हणजे डोळे तरी त्यांचे. असं हात जोडून सांगितलं होतं की तू काहीही कर, मी तुझ्यासाठी काहीही करेन, पण याच्यापासून दूर राहा. सुब्रत सखीला घाबरतो. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीमध्ये आज आपण विशेष भाग एक सेलिब्रेट करत आहोत, तो म्हणजे मदर्स डे निमित्ताने. तसं म्हटलं तर आईचा दिवस हा रोजच असतो, म्हणजे आपण तिच्यासाठी खास हे कायम असतो आणि ती आपल्यासाठी खास ही कायम असते. त्यामुळे वेगळा असा काही दिवस नसतो, पण त्या निमित्ताने सेलिब्रिटी आई आणि तिची मुलगी म्हणजे शुभांगी गोखले आणि सखी गोखले आम्ही तुमच्या भेटीला आणलेल्या आहेत. कारण कसं असतं ना, अशा गप्पा एरवी ऐकायला मिळत नाहीत, ते या निमित्ताने आपण ऐकायचे असतात आणि म्हणून हा खटाटोप होता. तुमच्या दोघींचं स्वागत आहे. थँक्यू. शुभांगीताई, जसं मी म्हटलं तसं मी मागे सखीला म्हटलं होतं आईची मुलाखत करायची, आईची मुलाखत करायची. ती म्हणाली तू आईशीच बोलून घे. कारण ते तिच्या वेळेनुसार वगैरे, पण या निमित्ताने हा योग जुळून आलाय. आणि मला पहिला प्रश्न हा विचारावासा वाटतो तुम्हाला, कारण दोघीजणी आज एकत्र आहात. मुलाखत करायची आहे हे जेव्हा आम्ही दोघींना कळवलं, तुमच्यातलं प्लॅनिंग कसं होतं? नाही, प्लॅनिंग एकच होतं. मी सखीला म्हटलं की आपण भेटायचं आहे का, काही ठरवायचं आहे का. ती म्हणाली काय ठरवणार, इम्प्रॉम्प्टू जे असेल ते. कारण की काय ठरवून काय होणार, म्हणजे फक्त कपडे काय घालणार एवढं ठरवलं. आणि त्यातल्या त्यात जे आधी बोलून झालंय ते रिपीट न करणं. हा. पण तू आईला सजेस्ट करतेस, म्हणजे बऱ्याचशा मुलींचं असं असतं ना, आई तू हे घाल, तू असं घाल, तू हे घाल. नाही. तुझं काही असतं उलट आहे? पूर्णपणे उलट काय म्हणतेस? लहानपणीपासून माझ्या आईची कपड्यांची चॉईस, दागिन्यांची चॉईस ही इतकी अमेझिंग आहे की तीच तिला मी विचारते, त्यामुळे उलट आहे. आणि आई जे सांगते ते तू घालतेस, म्हणजे कधी असं झालंय की नको मला थोडंसं हे नाही, तिला तिचं चॉईस पूर्ण आहे, पण तो डेव्हलप छान झालेला आहे. म्हणजे एवढंच आहे की मला वाटतं की प्रसंगानुसार कपडे हे एवढं तरी तिला छान माहिती आहे. म्हणजे आणि ते जनरेशनल थोडा डिफरन्स असल्यामुळे अर्थात जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे तेच वेगळं आहे पूर्णपणे. तिच्या काळात जे होतं, माझ्या काळात जे आहे, आणि मी ज्या वयात आहे तेव्हा ती ज्या वयात होती ते, त्यातला जो फरक आहे तो आहे. पण बाकी म्हणजे जर मला कुठेतरी साडी नेसून जायचं असेल किंवा काहीतरी पारंपरिक घालायचं असेल तर अर्थात मग आई आणि आईचं कपाट असं एक ठरलेलं आहे फिक्स. पण मला सांग, तुमच्या दोघींमधलं नातं नेमकं कसं आहे? कारण आपण जसं म्हटलं, आता माझं आणि माझ्या आईचं म्हणायला गेलं तर असं असतं, ते बहुधा सगळ्यांमध्ये असेल, तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून कर्मेना. मी तर म्हणते आपण सगळ्यात जास्त आईशी भांडतो. तुझ्या बाबतीत कसं आहे? नाही चान्स नाहीये. भांडायचा चान्स नाहीये. नाही, आई आणि मुलगी हेच आहे. म्हणजे डेफिनेटली फ्रेंड्स आहेच, पण शेवटी लहान आहे ती, मुलगी आहे, त्यामुळे मग आई पण मी काही सोडणार नाही. आणि डबल डोस पण आहे तिला, आई आणि वडील असं दोन्ही डबल डोस मी देते तिला. हो, म्हणजे आम्ही दोघीच असल्यामुळे आम्ही असे दोघी सतत वेगवेगळ्या भूमिका एकमेकींसाठी निभावत असतो. सो म्हणजे मला भावंड नाही, मी सिंगल चाइल्ड, ही सिंगल मदर, त्यामुळे असं ज्या प्रसंगाला शोभेल अशी भूमिका आम्ही एकमेकींसाठी बजावत असतो. सो पण असं खूप भांडणं आणि असं नव्हतं आमचं कधीच, त्यामुळे नो. पण जसं आता ती म्हणाली की मी सिंगल चाइल्ड, आई सिंगल मदर, पण ते जे असतं ना त्याच्यामध्ये खूप जवळ आपण एकमेकांच्या येतो. कारण तिथे दुसरी व्यक्ती नसते, आईसोबत बाबा नसतो, आणि त्यामुळे आई हे आपलं विश्व होऊन जातं. बरोबर. आणि मग इतके आपण तिच्यात गुंततो की कधी कधी ते गुंतणं इमोशनली किंवा भावनिक दृष्ट्या तुम्हाला कधी कधी कमकुवत पण करून जातं, कारण ती तुम्हाला नजरेसमोरच हटू नये असं वाटत असतं. सईच्या बाबतीत असं होतं का? म्हणजे नाही अगं, तसं नाही झालं. कारण की तू हे जे म्हणतेस की थॉटफुली मी काही गोष्टी केल्या की एक तर तिला दूर शिकायला पाठवलं. तेव्हा मला म्हणजे हाताच्या बोटावर मोडण्या इतकी माणसांनी मला सांगितलं होतं की योग्य करतेस. बाकी सगळ्यांनी म्हणजे शंकाही काढल्या होत्या की हिला जड झाली आहे का किंवा हिला हे. पण मला ते थोडंसं ग्रोथमध्ये असं वाटत होतं की हे सारखं एकत्र राहून म्हणजे सारखा आधार दिलं की कुठलंच रोपटं चांगलं वाढत नाही. आणि ते जरा कुंडीतनं थोडंसं जंगलात वाढलं तर ते मोठं होतं, ते चांगलं होतं. म्हणून मला ते, आणि तो थोडासा मी नसणे हे सुद्धा तिला थोडंसं थोडं रखरख असली की मग नंतर मग भेटल्याचं आणि मग तिला गोष्टी कळण्याचं आणि आयुष्य पण कळत राहतं. त्यामुळे आम्ही तसं नाही ठेवलं. म्हणजे प्रत्येक सेकंदाला माझा सखीचाच विचार असतो माझ्या मनामध्ये, किंवा माझ्या आयुष्याचा फोकस सखीच आहे आणि तिचं वेलबिईंग.
पण याचा अर्थ मी तिला रोज आत्ता तू काय केलंस आणि हे असे सारे 3-1 दिवसांनी मी फोन करते. तर माझ्या आणि तिने केला तर एकदा मी 5 दिवस केला नाही, तेव्हा तिचं आलं की काय तू काही कळवतच नाहीस आणि तुझं काय चाललंय काही कळवत. मला हे हवं आहे की यू हॅव युअर स्पेस. आणि मला असं म्हणायचं नाही आहे की मी तुझ्या आयुष्याचं केंद्रबिंदू, तू माझ्या आयुष्याचा आहेस. पण नॉर्मली आयांना असं वाटतं की आपली एक रिप्लिका आपण तयार करायची आहे मुलगी वाढवायची म्हणजे, आणि मुख्य म्हणजे आपण तिच्या आयुष्याचं सेंटर असणार आहोत. हे पूर्ण चुकीचं आहे. त्यांना त्यांचं पोहू देत आणि मग नंतर ती नाळ कधी तुटत नाही ना, पुन्हा ते येतच आपल्याकडे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण आहोत म्हणजे असं. पण आईने समजा फोन हा झाला नाही तर कुठेतरी असं वाटतं की झाला नाहीये फोन, झाला नाहीये किंवा ऍक्च्युली मी तुला ऑनेस्टली सांगू का, मला फोनवर बोलायला अजिबात आवडत नाही. आणि जे माझ्या जवळचे आहेत, जे माझ्याशी फोनवर बोलतात, ते जेव्हा जेव्हा माझ्याशी फोनवर बोलतात त्यांना असं वाटतं की मी खट्टू आहे किंवा मला काहीतरी झालंय. कारण मी फारच असं म्हणजे मी वृक्ष असते फार का, हा ओके ठीक आहे, पॉईंटचं जे आहे तेवढं बोलून मला अजिबात आवडत नाही. सो ऍक्च्युली आई आणि मी खूप कमी फोनवर बोलतो. आम्ही ऍक्च्युली फक्त गरज असेल तेव्हा फोन करतो आणि नाहीतर मेसेज. म्हणजे इतकं मेसेज आणि व्हॉइस नोटवर आम्ही असतो की मी तिला फोन केला तर आई अशी हाय असं खूप कमी म्हणते. ती असं मी म्हटलं, मी फोन केला आणि तिने असा फोन उचलला की म्हणते हाय, हा असाच फोन उचलते का. तिला असं वाटतं की काहीतरी झालंय, अर्जन्सी इमर्जन्सी, काहीतरी माती खाल्ली आहे, काहीतरी करून आली आहे की फोन केलाय. एवढं काय झालं असेल की फोन केलाय. त्यामुळे हाय हॅलो हा असाच फोन उचलते ती. त्यामुळे पण आता थोडं नॉर्मल झालंय. कारण कधी कधी मी पटकन फोन करून की काय चाललंय, कुठे आहे, कुठे चाललंय हे सांगते. त्यामुळे आता थोडी ती काम डाऊन झाली आहे. पण मध्यंतरी ते जसं इंटरनेटवर आजकाल एक फिरताय ना, रील्स बनवतायत लोक किंवा मीम्स, की कुठल्याही आईला उठवलं म्हणजे जागं केलं झोपेतनं, ते दुपारची वामकुक्षी असेल किंवा रात्रीची झोप असेल ना, सगळ्या अशा उठतात दचकून. आणि वडिलांना उठवलं की ते असे काय झालं काय आरामात उठतात. पण आया सगळ्या अशा आधी दचकून उठतात. ते आय थिंक त्यांचं इन्स्टिंक्ट आहे ते, की त्यांना असं वाटतं की आपल्याला कुठल्या तरी रिलॅक्स्ड मोमेंट मध्ये हे केलंय म्हणजे काहीतरी गडबड करून आली आहे मुलं. नाही. पण आता एक मध्ये आई म्हणाली की आईचा जो एक दट्टा असतो तो आहे तसा सईवर. तर आईला घाबरतेस का? म्हणजे एखादी गोष्ट झाल्यावर आता ही आईला कशी सांगायची? तर म्हणजे ते सांगणं कसं असतं किंवा ते घाबरणं कसं असतं किंवा तो एक थॉट, ती गोष्ट घडल्यानंतरचा ते विचार कसे असतात डोक्यात तिला सांगण्यापर्यंत? ऍक्च्युली मी तुला सांगू का, मी म्हणजे मी एकतर तिचं बऱ्यापैकी ऐकते. हे तू मान्य करशील. येस, ओबिडियंट आहे, अगदी आज्ञाधारक खरंच. तर पण म्हणजे अर्थात तुम्ही वाढत्या वयात काहीतरी तुमच्याकडून होत असतं, काहीतरी चुका होत असतात. पण जेव्हा जेव्हा मी मोठ्या चुका केल्या आहेत आयुष्यात, त्याचा मला म्हणजे रिग्रेट पण नाही म्हणणार मी त्यातनं शिकले. पण त्या मोठ्या चुका केल्या ना, तेव्हा जी मला भीती वाटत होती की आई मला खूप रागवेल किंवा खूप ओरडेल किंवा मी कसं सांगणार, त्या क्षणी तिने ऍक्च्युली खूप समजूतदार भूमिका घेतली. त्यामुळे त्या क्षणी मी ऍक्च्युली बऱ्यापैकी चकितही झाली आहे. कारण मला असं वाटलं होतं की आता माझी क्लास आहे, म्हणजे आता काहीतरी खूप भयानक होणार आहे. तेव्हा तिने मैत्रिणीची भूमिका घेतली. म्हणजे तिला तेवढं कळलं की ओके, आता या क्षणी मला आई होण्याची गरज नाही आहे, आता या क्षणी मला मैत्रीण होण्याची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता मला ती भीती नाहीये की मी हे सांगू शकते तिला, आता बघू त्याचं काय करायचंय. सो मला असं वाटतं की दॅट इज फाईन. छोट्या गोष्टींवर मात्र ती खूप नको तिकडे खूप रागवते. म्हणजे आता ती तयार होती मला रागायला की मी उशिरा आली आहे ह्याचा. आणि मी एकदम पंक्च्युअल आहे, म्हणजे त्या वेळेच्या आधी. पण हाच प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे मी डॉट पोचलीये वेळेत, डॉट. आणि ही वेळेच्या खूप आधी पोचली, त्यामुळे तिला असं वाटतं मी उशिरा आली. त्यामुळे ती मला बापरे उशिरा आली सगळी. तर म्हटलं आई मी वेळेत आली आहे. तर तिने घड्याळ बघितली, ओके वगैरे. त्यामुळे या छोट्या गोष्टींवर ती खूप रागवेल. एकदा ऍक्च्युली तिचा एक इंटरव्ह्यू केला होता आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये मी तिला सरप्राईज करायला येणार होते. सो त्यांनी 11चा इंटरव्ह्यू होता आणि त्यांनी मला 10:30ची वेळ दिली होती की तू 10:30लाच ये आणि तू आत बस, मग त्या येतील आणि मग आम्ही इंटरव्ह्यू सुरू झाला की तू ये. सो आय सेड ओके. ती खूप लेट कमर नाहीये, पण 5-10 मिनिटं मला होतोच उशीर. आणि ही अशक्य पंक्च्युअल आहे, म्हणजे लवकर जाऊन पोहोचेल. तर मला 10:30ची वेळ दिली होती, हिला 11ची वेळ दिली होती.
ही 10:35ला पोचली होती आणि मी 9:45ला आले, त्यामुळे 9:45ला आले. त्यामुळे आम्ही ऍक्च्युली मी जेव्हा पोहोचले तेव्हा ते म्हणाले थांबा थांबा, तुम्ही गाडीतच थांबा, तुम्ही गाडी, कारण तुमच्या आई पोहोचल्या आहेत. त्यामुळे लपून येऊ शकत नाही आता. कारण तीच आधी जाऊन पोहोचली वेळेच्या, त्यामुळे मग तिला थोडं हे करा, डिस्ट्रॅक्ट करा, डायव्हर्ट करा, मग मी खालून अशी लपत आत गेले वगैरे असे. त्यामुळे दिस डझंट वर्क फॉर अस. ती मला सरप्राईज करू शकते उशिरा येऊन, पण मी तिला कधीच सरप्राईज करू शकत नाही लवकर येऊन. पण असं असतं ना, म्हणजे आपल्या काही चुका घडल्या, मुलांकडनं काही चूक झाली, त्यांना माहिती असतं हे आईला कळणार आहे, भले चेहऱ्यावरनं म्हणा किंवा हालचालींमधनं, आणि आई बरोबर ते टिपत असते. म्हणजे हे स्वानुभवाचे बोल आहेत. म्हणजे कळतं ते, आणि मग तो विचारल्यावर आपल्याला ते बोलावं लागतं तिच्याशी. सईच्या बाबतीत असं जेव्हा काही घडलं असेल ते तुम्ही कसं टिपता, किंवा तुम्हाला कसं कळतं पटकन तिच्यातले काही चेंजेस तुम्ही कसे हेरता? नाही, ॲक्च्युली आता कसं झालं, आता मोठी झाली आहे ती. हे सगळं टेन्शन होतं ते अगदीच म्हणजे सगळेच आपण त्या वयातनं जातो, टीनेजमधनं जातो, तेव्हाच टेन्शन होतं हे. तर एकतर थोडं कलानी पण घ्यावं लागलं होतं, कधी धाकच दाखवून किंवा खूपच रागवून. तर ते थोडंसं की त्या काय चुका केल्यात ते कळत तर होतंच, पण आता ते कसं सांगायचं. कारण काय होतं की ते इतकं वय विचित्र असतं की त्याचं रिपरकेशन होऊन मूल घराबाहेरच काहीतरी आधार शोधायला लागतं. म्हणजे कुठलीही मुलं, म्हणजे माझीच मुलगी असं नाही. तर ते तसं झालं तर तिला म्हणजे कोण कसं भेटेल, मार्गदर्शन करेल. आणि एवढंसं तर आमची फॅमिली, म्हणजे मी आणि ती, त्याच्यामधून ती रिबेल होऊन कुठेतरी काहीतरी करेल असं त्याचं वाईट वाटायचं. आणि माणसं चांगली भेटतीलच का, म्हणजे तिने समजा बाबा आई रागवेल म्हणून कोणाचा तरी आधार घेतला तर ते सगळं ते खूप कलाकलाने ते करायला लागायचं. आणि आई सखीचं चुका म्हणजे कसं आहे ना, ते जी तिने शब्द वापरला, माती खाण्यातच खूप गोंधळ झालेला आहे सारखा. असं चूक असं काही नाही आहे, पण म्हणजे हे माहिती आहे आपल्याला हे चांगलं नाही, पण त्याच्यात पाय घालायचा, म्हणजे असं असं तिचं खूप झालेलं आहे. ते म्हणजे साधी गोष्ट आहे की तू इथे नको जाऊ, ती गर्दी आहे, तिथे चिंगराचिंगरी होईल, तू नको जाऊ. नाही, माझ्या मैत्रिणी मित्र आम्ही सगळे जण आम्ही खूप मजा करणार आहोत. नको जाऊ सखी, मी तुला घेऊन जाईन जेव्हा शांत असेल तेव्हा. कारण तिला स्वतःला गर्दी किंवा चेंगरा भीती वाटते तिला त्या गोष्टींची. मग तसं करून आल्यानंतर तोंड उतरून आलात तुम्ही की मग सांगितलं होतं, म्हणजे किंवा तिथून फोन रडत रडत की इथे खूप मला त्रास होतोय आणि असं झालंय आणि तसं झालंय. टॅक्सी कर आणि घरी ये, टॅक्सी कर आणि घरी ये. मी काय सांगते, ताबडतोब टॅक्सी कर. असं ती लहान होती तेव्हा, म्हणजे अशा गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे किंवा खरेद्या करू नका वाटेल तशा. म्हणजे ती टीनेजमध्ये होती तेव्हा ते पार्ला स्टेशनचे ते ढिगाऱ्यांमधनं काहीतरी 50 रुपयाचे टॉप्स वगैरे. आणि तुझ्या बाबतीत असं होतं का की ते काही आणलंय आणि आताही ओरडणार, आपल्याला 100% माहिती, त्यामुळे कुठेतरी लपून ठेवायचं, किंवा असं काही तिला नजरेच पडणार नाही असं काही? आताही 100% ओरडणार. ही माझ्या खरेदीबद्दल कंप्लेंट नाही करू शकत. माझी आई कुठेही खरेदी करू शकते आणि आम्हा दोघींना शॉपिंगची भयंकर आवड आहे. तो फरक एवढाच आहे की ती खूप टेस्टफुल शॉपिंग करते आणि तिचे कपडे, म्हणजे तिने काहीतरी घेतलं की ते असे वर्षानुवर्ष टिकणारे कपडे आहेत. पण मी ती फेज असते ग, तुम्हाला त्या स्ट्रीट शॉपिंगची एक्साइटमेंट असते, तुम्ही कॉलेजमध्ये असता, तुम्हाला असं सतत, आणि तेव्हाचा काळ इतका वल्नरेबल असतो की तुम्ही स्वतःला अजून पूर्णपणे ऍक्सेप्टच केलेलं नसतं. तुम्ही त्या ट्रान्झिशनमध्ये असता, शाळेतनं कॉलेजमध्ये जाणाऱ्या, त्यामुळे तुम्ही स्वतःलाच शोधत असता. आणि मग हे ऍक्च्युली हे मार्ग नाही आहेत स्वतःला शोधण्याचे, की नवीन कपडे किंवा काय वेगवेगळे अटायर्स ट्राय करणे आणि हे ते. पण मला असं वाटतं त्यावेळेस तुम्हाला कळतही नसतं की नक्की काय करायला हवं. सो मी त्यात जरा म्हणजे असं कधी कधी भावत गेली आहे. सो या अशा मात्या येस फॉर शुअर. नाही, पण असं झालंय का, म्हणजे कधी मार खाण्याचा वेळ आला आईकडनं धपाटा? लहानपणी आय गेस, या लहानपणी. म्हणजे तिला आठवत पण नसेल, कारण की मला सगळे म्हणायचे की इतकं रागवू नकोस, किंवा एक म्हणजे काही काही गोष्टींचं महत्त्व कळण्यासाठी मात्र खूप म्हणजे मारलाय धपाटा. म्हणजे अगदी म्हणजे आडवं पाडून धोपटत बसलीये मी वगैरे असं कधी नाही झालं. असं करायची काही गरज नसते. आता आपण तसं राहिलं पण नाहीये. म्हणजे पण खूपच लहान होती सखी. आणि माझा दौरा होता गोव्याचा नाटकाचा, आणि कुर्ल्यावरनं का कुठून गाडी, सायनवरनं गाडी पकडायची होती, ट्रेनमध्ये जाणार होतो. तर मी घाईघाईत चालले होते आणि आता निघणार मी 10 मिनिटं आधी, आणि हिची काहीतरी 12 वाजता खाली बस येणार होती. तर आमची मदतनीस तिला तयार करत होती आणि एकदम ती म्हणाली, माझं प्रोजेक्ट आहे याचं काय स्केअरक्रोचं.
तर मी म्हटलं मग आता सांग माझं नाही झालंय म्हणून, आणि मी आता 5-6 दिवस नसणार आहे ना. नाही, एकदम धाय मोकलून गळा सगळ्यांनी आणलं असेल. म्हटलं मग काल रात्रभर मी केलं असतं, सकाळी मी केलं असतं, कारण की मी तशी खूप तयारी करून जायची. लहान होती ना, वेगवेगळ्या भाज्या, कोशिंबिरी, चटण्या, मी तिला माझी एवढी अशी उणीव भासू नये म्हणून या सगळ्यात माझा वेळ गेला होता. मग 15 मिनिटं राहिली होती, मला काहीच कळेना. मी म्हटलं बापरे. मग एक टोपली घेतली, त्याच्यावर एक स्टॉकिंग्स घरात होते ते फाडले, ते त्याच्यावर गुंडाळले, त्याला 2 बटणं शिवली, आणि मग अशी ते तुरी लावायचा प्रयत्न, आणि ही नुसती रडत कोपऱ्यात बसली आहे मुळू. म्हटलं आता ही निदान एवढं तरी कर. आणि मग तो स्केअरक्रो आम्ही काहीतरी केला, झाडांच्या काड्या बिड्या लावून, काय घाईत त्या 15 मिनिटात केलं. पण त्याच्यानंतर माझी म्हणजे मी निघणार तितक्यात ती म्हणाली पण याला खाली हातपाय नाही आहेत. तेव्हा तिने थोडा एक धपाटा खाल्ला होता की माझी ट्रेन सुटली. म्हणजे मी टॅक्सी करून दिवा जंक्शनला गेले, कारण तिथे अर्धा तास थांबते म्हणून. त्या दिवा जंक्शनला मी पकडली ती. तर तेव्हा मला खूप राग आला होता, आणि तो राग काढला मी. पण असं तिला ते, मग त्यानंतर वेळेचं महत्त्व कळायला तिला स्वतः काम करायला लागली, किंवा स्वतःचं सगळं करताना वेळेचं महत्त्व कळतं ना आपल्याला, की आपण. त्यामुळे आमचं तसं सामंजस्य आहे की तिला माहित असतं माझी सकाळ कशी आहे, मला माहिती आहे तिची सकाळ कशी आहे. तर आता नाही तो प्रॉब्लेम आहे. पण असं असतं बऱ्याचदा, म्हणजे मुलगी आपली हळूहळू मोठी होते आणि आपल्यावर तिची जबाबदारी, पण जसं असतं आईची जबाबदारी कायम लग्नानंतरही हो. नाही. आणि ते खूप नॅचरल आहे ग, ते खूप नॅचरल आहे. त्यामुळे ती जेव्हा मोठी होत होती तेव्हा असं असतं ना, आपण काही बंधनं घालतो बेसिक, जी जवळजवळ सगळेच पालक घालतात. तर तशी काही बंधनं तुम्ही घातली होतीत का? म्हणजे अगदी मोठ्या लेवलची किंवा साधी, आपण जे प्रिकॉशन म्हणजे काळजी पोटी जी घालतो तशी बंधनं होती का सईवर? आपोआप असतील, म्हणजे की हे मला आवडणार नाही, किंवा आणि असं आपण करत नाही असं, एवढं म्हणजे बंधनं. म्हणजे मला असं वाटलं कॉलेजमध्ये गेली होती तेव्हा मी तिला एकदा सांगितलं, तिला आठवत असेल की नाही म्हटलं, पण बाकी, कारण की मला स्वतःला त्यांनी ते कुठले सबवेज आणि मॅकडॉनल्ड्स वगैरे ते होतंच ना तसं, ते मला आवडायचं नाही म्हणजे. पण ते करू नकोस, आणि पब वगैरेचं खूप आहे ना, आपण काय कंट्रोल करू शकतो ना. म्हणजे तरी आम्ही गोरेगावात राहिलो म्हणून, टाऊनमध्ये असतो तो काय माहिती, शाळेपासूनच मुलं. तर तेवढं मी तिला सांगितलं की ते मला आवडणार नाही. म्हणजे तिने फेस्टिवलमध्ये भाग घेणं, त्याच्यासाठी रात्रंदिवस तालमी करणं, हे आय डोंट माइंड दॅट. पण ह्या वेळ घालवण्याचं आणि पैसे घालवण्याचं हे आपल्याकडे नाही आहे म्हणजे. आणि लंडनला गेली होती तेव्हा, आय एम नॉट शुअर की आपण हे सांगायचं की नाही, पण लंडनला गेली तेव्हा मी तिला सांगितलं होतं की तू लंडनला जा, पण लंडन कसं आहे की साऊथ बॉम्बेचं 100 पटीने मोठी गोष्ट आहे, की तिथे खरंच कंट्रोल नाही आहे, आणि ड्रग्सचं प्रमाण खूप आहे, आणि यू नेवर नो आपण कसे त्याच्यात अडकले जातो, आणि त्यानंतर आयुष्य बरबाद होतं. तेव्हा मला स्पष्ट आठवतं की मी हात जोडून सांगितलं होतं की तू काहीही कर, मी तुझ्यासाठी काहीही करेन, पण याच्यापासून दूर राहा. कारण की तिला माहिती आहे, मी इतकी भित्री आहे मुळात व्यक्ती म्हणून, की ड्रग्ज वगैरे असते असंच झालं म्हणजे. आणि ऑफकोर्स लंडन काय कुठल्याही भागात देशाच्या प्रेव्हलंट आहे ते, म्हणजे त्या कम्युनिटीज कुठेही सापडतील. हो. पण अगं ते कसं तू दूर आहेस ना, म्हणजे नाही, मी या अर्थी म्हणते की मला त्यांची इतकी भीती वाटते, किंवा त्याची इतकी भीती वाटते. नाही, ते खूप जवळ पण आहे ग, म्हणजे सखी शहाणी पण खूप आहे म्हणून. म्हणजे ती फ्लॅटमध्ये, तिचे फ्लॅटमेट्स होते, तर 2 फ्लॅटमेट्स त्याच्यामध्ये अडकलेले होते पूर्ण. म्हणजे तर ते इतकं म्हणजे भीती वाटते ना, आणि इतक्या दूर आहे, आणि मी अजून काय काय सांभाळणार आहे, हे तू प्लीज करू नको. हे मात्र मी सांगितलं होतं की त्या व्यसनांचं काही संबंध नाही आपल्याकडे. पण असं कधी झालंय अबोला धरलाय दोघींपैकी कोणी एकमेकींशी? नाही, मला कधीच नाही. कधीच नाही. नाही काय अवघड आहे अगं ते. म्हणजे ऍक्च्युली कुठल्या तरी रेग्युलर फॅमिलीमध्ये 2 व्यक्तींनी एकमेकांबरोबर अबोला धरला तर इतर आहेत ना, इथे 2च लोक असताना काय म्हणजे इम्प्रॅक्टिकल असल्यामुळे तरी ते होणार नाही आमच्यात. नाही. आणि ती लहान होती जेव्हा, म्हणजे जरा ग्रोईंग एजमध्ये होती, तेव्हा सुद्धा ती अबोला. म्हणजे रुसतो माणूस, रागवतो, संताप येतोच ना, काही म्हटलं तरी. त्यांना तेवढी काही जाणीव नसते की म्हणजे सोसायटी काय आहे, आपली काय, आपण कुठे आहोत, काही
जम्बलिंग असतं तेव्हा रुसली रागवली तरी मी ते बोलून ते उकरून काढलं आहे. म्हणजे ते असं नाही की नाही बोलतच जा, मी पण नाही तुझ्याशी बोलत आहे, किंवा मी एकटीच जेवते की मी एकटीच बाहेर जाते, असं नाही काही केलं. मी ती जखम उघडी करून त्याच्यावर अगदी मलम लावून व्यवस्थित पॅक करून टाकलेलं आहे की हे तुला राग आलाय, ठीक आहे, मला कल्पना आहे तुला राग आलाय, पण पुन्हा असं करू नकोस. निश्चित. पण तुला जेव्हा आई दोघीच जणी तू जसं म्हणतेस की आम्ही दोघीच, त्यामुळे आम्हाला तसं करणं कदाचित ते शक्यच नव्हतं, कारण राहूच शकल्या नसतात तुम्ही त्याच्याशिवाय. पण असं झालं कधी कधी की कमतरता अशी जाणवली दोघींच्या त्या कुटुंबामध्ये, गर्दी नाहीये, किंवा आपण जेव्हा मोठं कुटुंब बघतो तेव्हा, किंवा असं कुटुंब पाहतो तेव्हा तुला एक मुलगी म्हणून ती कधी कमी भासली, की आईने, अर्थात आम्ही ते बघतोय की आई ज्या पद्धतीनं तिने मस्त बॅटिंग केली आहे पूर्ण, आणि पूर्ण मैदान सांभाळलंय, तर हा प्रश्न कदाचित चुकीचा ठरेल, पण एक मुलगी म्हणून बाबांची कमतरता किंवा आईने ती भरून काढलीच असेल अर्थात, पण ती पोकळी राहते, पण ती सुद्धा आईने कदाचित तिच्या लेवलनं भरून काढली असेल. पण त्या तुझ्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल या क्षणी. नाही, तुझा नाहीये चुकीचा प्रश्न अजिबातच. मला फक्त असं वाटतं की मी ना, म्हणजे हे आधी पण एकदा म्हटलं होतं, क्रूर वाटतं थोडंसं ऐकायला, पण मी खूप फॉर्च्युनेट आणि लकी आहे की बाबा हा मी खूप लहान असताना गेला. म्हणजे मी इतकी लहान होते की मला आणि तुम्ही जसे मोठे होता तुमच्या त्या त्या वयातल्या मेमरीज रेज होत जातात बघ. सो माझ्याकडे त्याच्या अशा अनेक अशा खूप स्ट्रॉंग मेमरीज नाही आहेत. किंवा मी इतकी लहान होते की तुम्ही बाबांच्या जवळचे आहात का आईच्या जवळचे हे कळणं पण, म्हणजे आय वॉज टू यंग, आय वॉज 6 तो गेला तेव्हा. त्यामुळे आणि तोपर्यंत तो इतकं काम करत होता आणि आई माझ्याबरोबर असायची, तेव्हा मला आईचीच सवय होती एनिवे. तर मला असं वाटतं की अवघड अशा लोकांसाठी आहे जे थोड्या मोठ्या वयात आपल्या आईवडिलांना गमावतात. ते खूप अवघड आहे, कारण तुम्ही इतकी वर्ष तुमचं एक नातं निर्माण झालेलं असतं आणि ते असं म्हणजे तुमच्या आईवडिलांना गमावणं ही खूप मोठी गोष्ट असते. तर मला त्या बाबतीत असं वाटतं की आय एम फॉर्च्युनेट ओनली ना, की अशा काळात तो गेला जेव्हा मला पूर्ण माझा ब्रेन फॉर्मच झालेला नव्हता. सो आय डोंट नो व्हॉट इट इज लाईक टू हॅव अ फादर. सो इट्स ग्रेट. कारण आणि ऑनेस्टली इट्स ग्रेट. कारण आणि म्हणजे म्हणजे ही सगळी लोक नसले तरी माझे आजोबा आमच्याबरोबर येऊन राहिले होते बाबा गेल्यानंतर, त्यामुळे बराच काळ ते होते आमच्याबरोबर. किंवा आमचे नातेवाईक आहेत, आईचे मित्रमैत्रिणी जे आहेत, मला असं वाटतं तो एक गुण तिचा जो आहे तो माझ्यातही आलाय की आमचे मित्रमैत्रिणी खूप चांगले आहेत. आमचा फ्रेंड सर्कल खूप चांगला आहे आणि खूप चांगली लोक आमच्याशी जुळली गेली आहेत. त्यामुळे त्यांनी मला कधी कमी भासू दिली नाही. इतकी लोक आहेत माझ्या आयुष्यात जे फादर फिगर्स सगळे, फादर फिगर्स और विमेन हु हॅव प्लेड फादर्स ऑल्सो टाइम टू टाइम. की म्हणजे काही महत्वाचं बोलायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर या सगळ्यासाठी म्हणजे देवर सो मेनी विमेन इन माय लाईफ, आईच्या मैत्रिणी हु प्लेड दोज पार्ट्स ऑल्सो. त्यामुळे मला ऑनेस्टली तू विचारतेस ते अगदीच योग्य आहे, पण अशी पोकळी कधी जाणवली नाही, कारण ती आहे हे माहीतच नव्हतं. हा नाही, आणि मला सांगायला आवडेल की असं काही दुःखाने मी सांगत नाही, पण मला कधी कधी वाटतं सखीसाठी म्हणजे मोहन नसणे माझ्या आयुष्यात ही गोष्ट पूर्ण वेगळी आहे. पण बाबा म्हणून, कारण की काय होतं की कधी कधी सहज म्हणजे आई स्वयंपाक करतेय किंवा काहीतरी घर आवरतीये आणि मग बाबा काहीतरी न्यूज बघतोय, मग त्याच्याबरोबर मूल येऊन बघतं आणि मग यू फॉर्म समथिंग्स, किंवा गप्पा वेगळ्या होऊ शकतात. क्रिकेट, आता मला क्रिकेटचं काहीच नाही आहे, म्हणजे मी औरंगजेबच आहे, मग गुड फॉर इंडिया बॅड फॉर इंडिया एवढंच मला कळतं. पण तरी मी मोहनमुळे खूप रस घेऊन बघायची, तर आता मला काही गोष्टी तरी कळतात. पण शेवटी म्हणजे इंडिया जिंकते ना एवढाच इंटरेस्ट असतो. म्हणजे अरे तो ऑस्ट्रेलियाचा तो प्लेयर वगैरे. पण कसं आहे की मोहनचं असं सगळं मुखोद्गत होतं. म्हणजे 1987 हा झाला होता, त्यांनी ते रन केले होते, तर ते तिच्या कानावर तरी पडायला हवं होतं रोजचं. असं नाही की तिला कोणी भेटणार नाही असं बोलणारं, किंवा म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत, गेम्स आहेत, राजकारण, क्रिकेट आणि गप्पा, अजून काही, आणि प्रवास मुख्यतः. कारण की मला असं वाटतं की मोहनच्या नजरेतून तिला जग बघायला मिळालं. मी तिला फिरवते जितकं फिरवता आलं. माझी खूप इच्छा ती राहून गेली खरं. तिच्या लग्नाच्या आधी मला तिला युरोप आणि हे सगळं फिरवून आणायचं होतं. अमेरिका आमची फिरून झालीच होती लकीली.
पण देश तिला परदेश वाऱ्यात तिला मोहनच्या नजरेतनं फार मला मला असं वाटतं मिस होतंय ते खूप. हा म्हणजे स्पेसिफिकली बाबा, नॉट जस्ट अ फादर, पण बाबा मला मला मी परवाच आईला म्हणते ऍक्च्युली, कारण जशी मी मोठी होतीये मला लक्षात येत आहे की आमच्या टेस्ट बऱ्यापैकी सिमिलर आहेत. माझं वाचन आणि म्हणजे आता आमच्या घरी एक खूप मोठा बुकशेल्फ आहे ज्यात बाबाची आणि आईची पुस्तकं आहेत, आणि त्यातली जी इंग्रजी पुस्तकं आहेत ती Mostly त्यांचीच हां अधिक बाबाची आहेत. त्यामुळे त्यातलं एखादं पुस्तक मी अजूनही मला नवीन नवीन काहीतरी सापडत राहतं तिथे. तर मी त्या दिवशी एक पुस्तक म्हणायचं, मी एक्झॅक्टली हेच काही दिवसांपूर्वी विचार करते की मला हे वाचायचंय, किंवा अरे हे मला सापडत नव्हतं वगैरे वगैरे. तर मी आईला म्हणते की आत्ता ऍक्च्युली मजा आली असती बाबा असता तर, कारण आत्ता मी ज्या स्टेजला आहे तेव्हा माझ्या म्युझिकच्या टेस्ट किंवा माझ्या वाचनाच्या टेस्ट, मी जे बघते, मला जिथे जायला आवडतं, ज्या गप्पा मारायला आवडतात, या सगळ्यामध्ये त्याची तो आत्ता असता तर डेफिनेटली मजा आली असती. कारण मला असं वाटतं की ती मैत्री तरी आमच्यात डेफिनेटली ते ग्रुमिंग आहे ना, म्हणजे शेवटी मोठ्या माणसांनी आणि आपल्या माणसांनी जे सांगितलं, तर तिला अमुक एक गोष्ट आवडते किंवा अमुक एक प्रवास, मी काही पूर्ण क्रेडिट घेणार नाही, पण मी ते तिला इंट्रोड्यूस केलं म्हणूनच ते तिच्यामध्ये आलं ना. म्हणजे की एखाद्या गोष्टीकडे आपण कसं बघतो किंवा कसं एन्जॉय करतो, म्हणजे असं पण बघता येतं या गोष्टीकडे, असं आपण अजून एक वडीलधारा माणूस आलंच. आणि मोहनसारखा म्हणजे लाखात एक विरळा माणूस, म्हणजे तर त्यांनी. आणि प्रवास, बेसिकली प्रवास म्हणजे किती लहान होती सखी, शेवटचा जो प्रवास आम्ही एकत्र केला मद्रासला जाताना, तर ती आपली मुंबई सुटलं की एक 1.5-2 तासातच तिचं सुद्धा बाबा मदरास कधी येणार, बाबा मदरास कधी येणार, सारखं आपलं बाबा मदरास कधी येणार असं इतकी तर म्हणजे खूप हसू यायचं. पण शेवटी मग एकदा कुठल्या तरी स्टेशनला मला वाटतं तो उतरला, तर बाबा गेला, बाहेर गेला, आला नाही वगैरे असं. मग तो दुसऱ्या बोगीतनं मग चालत आला आणि त्यांनी असे 2 मोठे नकाशे त्यांनी बुक स्टॉलवरनं आणले आणि असे फेकले. मग ते पूर्ण उघडले. मग त्याच्यानं आपण इथून मुंबईला निघालो. मग कसं कर्नाटक क्रॉस करणार, मग हे गाव येणार, मग हे गाव येणार, हे किती वाजता येणार, हे किती वाजता येणार. मग त्यात ती रमली. पण तरी पण मधूनच मदरास कधी येणार, अरे मदरास येईल पण हे बघ. पण दॅट वॉज सो ब्युटिफुल. मलाही खूप सवय आहे, मी पण तिला अमेरिकेत फिरवताना नकाशे घेऊन फिरले किंवा अशी मजा केली आहे. पण त्याला अजून जोड मिळाली असती डेफिनेटली. तुमच्यामधले कोणते गुण, जसं ती आता म्हणते की बाबांमधले हे गुण माझ्यात आलेत, तुमच्यामधले नेमके कोणते गुण आलेत आणि बाबांमधले ते तुम्ही तुमच्या नजरेने सांगा. हो अगं, काय म्हणजे अनेक वर्षानुवर्ष आता कोणी काही तसं म्हणत नाही, कारण तिची एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. पण वर्षानुवर्ष मला लोकांनी काहीच कसं घेतलं नाही का हिने मोहनचं रंग रूप, काहीच नाही. म्हणजे डोळे तरी त्यांचे, असं अजूनही लोकांच्या मनामध्ये हे असू शकतं. आणि ती नाही ग दिसत मोहनसारखी. आणि अगदी 4-5 माणसं आहेत की जी म्हणतात की डिट्टो मोहन आहे ही. आणि जे त्यांना बरोबर त्यांचा सोल त्याला कळतो, कारण की ती पूर्णपणे इंटरनली डिट्टो मोहन आहे, काहीच फरक नाही आहे. म्हणजे डिट्टो म्हणजे वाचनाची आवड चांगली असणे किंवा मित्रमैत्रिणी, मला आवड आहेच आहे, पण त्याला आतड्यातून तो जे प्रेम करायचा एखाद्या मित्रमैत्रिणीवर आणि राखून ठेवलेलं प्रेम असायचं. आणि मला असं वाटतं की स्वागत, असं मनाने स्वागत, किंवा मोहन असं कधी मोठ्याने असं हॉलमध्ये बसला आणि काय म्हणतोस वगैरे असं कधी बोलायचं नाही. चालत जाणार, समोर येऊन बोलणार. मोठे असेल तर खाली बसणार ते खुर्चीत असतील तर, किंवा असं अशा ज्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, म्हणजे खूप फार हंबल आणि खूप छान व्यक्ती होता तो. तर त्या सगळ्या तिच्यामध्ये आहेत. म्हणजे मला तिला काही काही गोष्टी शिकवाव्या लागल्या नाही आहेत. सोशल स्किल्स असतात ते सखीमध्ये खूप छान होते. म्हणजे लहान होती तेव्हा खेळताना कोणी तिला टपली मारून गेली तरी इतकी छान हसून हॅलो असं म्हणायची. नाहीतर हा कोण माणूस आहे आणि मला असं मारलं वगैरे अशी मुलं करतात ना छोटीशी, तसं नव्हतं. शी वॉज व्हेरी वेलकमिंग. म्हणजे ते दॅट वॉज मोहनचं होतं की सगळ्या गोष्टींना वेलकमिंग असणं, काहीतरी लक्षात ठेवणं, ह्या गोष्टी तिच्यामध्ये आहेत. आणि काही वर्ष होती ती मोहनसारखीच पसारे बहाद्दर. पण सेम मोहन होता पसारे बहाद्दर, म्हणजे बसला की सगळ्या गोष्टी इथे, पेपर आहे, हे आहे, ते आहे, मग चहाचा कप पण आहे, मग एखादं पुस्तक पण आहे, आणि मग नंतर आपण चाललो की काम सांगणे हे खूप होतं. जरा पंखा लावणं, जरा पंखा बंद करणं. तर हे तिचं काही वर्ष होतं.
दरवेळेला मी तिचं कपाट आवरायची आणि मी फोटो काढून पाठवायची तिला की हे लास्ट आहे, आता मी कधी करणार नाही तुझ्यासाठी हे. पण आता तिच्याकडे गेलं तर म्हणजे पिक्चरच एकदम छान घर आणि हे ते आता त्याचंच म्हणेन मी, कारण की त्याच्यामध्ये तर होतच ते केलं तर मग अमेझिंग. पण रोजच्या जगण्यात नव्हतं, पण आता त्याच्या रोजच्या जगण्यात आलं तर मग ते माझं आहे. हा म्हणजे रोजच्या जगण्यातलं म्हणजे ते की ते ती करते आणि मला त्याचा खूप अभिमान आहे की चल एक गोष्ट एक गँग मध्ये आली ती म्हणजे. पण आता आपण जे बोलतोय हे बऱ्यापैकी लग्नाआधी मी सगळं म्हणते. लग्नानंतर सई मध्ये काय बदल तुम्हाला दिसतात किंवा काय सल्ले तुम्ही आधी तुम्ही तिला दिले असतील. पण त्याआधी पहिला प्रश्न माझा, आत्ताच आपण सुरत विषयी बोललो आणि सुरतचा एक स्वभाव तुम्ही मला सांगितला जो मी तुम्हाला म्हटलं की तो बॅग विसरला होता आणि मग त्याने मला सांगितलं आणि तुम्ही म्हणाल तो तसाच आहे. पण मला असं वाटतं की ती एक पोकळी भरून निघाली ना मुलाची पण त्या निमित्ताने, सुरतच्या निमित्ताने. तर आणि त्यामुळे पहिलं तर मी विचारेन, सईने जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा एक ते मोठं एक तर टेन्शन असतं आपल्याला की आपली मुलगी लग्न करून जाणार, तेव्हा एक वेगळे बरेच विचार आपल्या ही किती जबाबदारी पार पडेल, हिचं कसं होईल, म्हणजे बरेच असतं, आईचे ते असतातच. त्यामुळे ते एक मला सांगाल की तेव्हा जेव्हा तिने तुम्हाला सांगितलं सुरत हाला पसंत केलंय आणि ती पसंत जेव्हा तुम्हाला कळली तेव्हा तुमचं आई म्हणून तिच्याशी बोलणं कसं होतं आणि आत्ता तुम्ही पाहताय की तिच्या घरी गेल्यावर ती व्यवस्थित सगळं आवरलेलं मला दिसते. त्यामुळे ते पूर्णचा तो प्रवास आहे लग्नानंतरचा तिचा आत्तापर्यंतचा, तो मला सांगाल आई म्हणून तुम्ही कसं फील करताय? नाही एक तर ते टिपिकल नव्हतं, कारण की सुरत माझ्या घरी राहतच होता, कारण की त्याला थोडंसं तब्येतीचे प्रॉब्लेम्स होते, ते दोघं एकत्र कामही करत होते. मग त्यांनीच मला, त्याचं एक घर त्यांनी मांडलेलं होतं जरा आमच्या घरापासून दूर, पण त्यांनीच मला रिक्वेस्ट केली की मी तुझ्याकडे येऊन राहू का, म्हणजे मला घरचं खायला मिळेल वगैरे. आणि तो असा एकटा एकटा राहिलेला होता, त्यामुळे तो तसा खूप प्रामाणिक होता की मला कोणीतरी माझी काळजी घेतली तर मला बरं वाटेल, तर आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून मग मी त्याचं सगळं पथ्य पाणी वगैरे, आणि तो माझ्या घरीच होता. पण कसं आहे की दोन्ही मुलं त्यांनी ठरवलेलं होतं हे मान्यच होतं, पण काळजी अशी नाही वाटली मला. फक्त काळजी अशी वाटली की शिस्त यायला पाहिजे आयुष्यामध्ये, कारण की तो खूप मजेदार आहे. म्हणजे मजेदार म्हणजे कसं आहे की मला खूप भीती वाटते त्याची, की किल्ल्या विसरणे, मला तर गाडीच काचाच उघड्या ठेवल्या आहेत असं असं तर अगं त्यांनी म्हणजे खूप, म्हणजे मी तो मडला हे लोक राहायला गेले तेव्हा तो वसईला त्याची किल्ली घरामध्ये, मग त्याच्याकडे कोणीतरी येणार होती, तर मी इथून 11:30ला रात्री गेले आणि ती उघडून दिलं त्याला. यांनी तेव्हा 7व्या मजल्यावर गेले जेव्हा, मी म्हटलं याच्या 7 किल्ल्या करायच्या कॉलनीमध्ये, कारण की असतं. माझ्या भावाचं पण आहे, माझ्या वडिलांना पण सवय होती. तर मी सखीला म्हटलं की माझा कोटा पूर्ण झालेला आहे, मी डॅडी आणि माझे भाव किल्ल्यांचे जुडगेचे जुडगे आहेत घरामध्ये, कारण की सततच, आणि लॉक असे 3-4 आहेत दारांना, असे आमच्या घरी असायचे. जे उघडेल त्याने आज पण त्याचं म्हणजे त्याला वेंधळा म्हणता येणार नाही आपण, म्हणजे जो वेंधळाच आहे असंही नाही करता येणार. मग तो त्याला एकटेपणामुळे पण असेल की अशा बऱ्याच गोष्टी सवय होत. पण आता सखीमुळे काय झालं की तो आता आमच्या गँगमध्ये आलाय. आता आम्ही दुसऱ्यांच्याच घरामध्ये काहीतरी फंक्शनसाठी होतो, तर तिथे कचरा पडला होता, तर तो साफ करत होता जरा स्वच्छ. म्हटलं वेलकम टू द गँग. त्याला पूर्ण कन्वर्ट करून टाकलं. कन्वर्ट. पण कसं होतं, एकतर मी असं नाही की आता हा सखीचा नवरा आणि ही माझी मुलगी, असं नाही झालं. मी त्याला हे स्पष्ट सांगितलं होतं की सखीचं लग्न झालं तरी माझं सतत तिच्याकडे लक्ष असणार आहे, मी काही रिलॅक्स होणार नाही, आणि तो काय माझा जावई नाहीये, म्हणजे मुलगाच आहे म्हणजे, आणि तोही तसंच वागतो. आणि आम्ही तुला सांगू का, तो पण सिंगल चाइल्ड आहे, त्याची आई पण सिंगल मदर आहे. सो आमच्या चौघांचं युनिट ऍक्च्युली जी रेग्युलर फॅमिली असते तसं होतं की 4 जण आली एकत्र. सो आम्ही इतकं ते स्ट्रिक्ट नाही आहेत आमच्यातले रूल्स की ही सासू आहे आणि हा जावई आहे, किंवा या सासूबाई आणि मी सून, असं नाहीच आहे. प्लस आमच्या सगळ्यांचे प्रोफेशन्स आणि इतकं काय म्हणतो आपण रिजिड नाही आहे ना ते, इतकं इथून तिथे वाहतं. आणि आम्ही इतके म्हणजे आमचे सगळ्यांचेच जॉब्स इतके ऑड आहेत की ते, त्यामुळे इतकं ते स्ट्रॉंग नाही आहे. त्यामुळे त्याही मला मुलीसारखं ट्रीट करतात आणि आई सुद्धा सुरतला तसंच ट्रीट करते. सो आम्ही असे
इट्स बेटर. आणि आम्हाला जाणवतं, आम्हाला एकमेकांच्या हे प्रोफेशन एक असल्यामुळे माहिती असतात काय ताण असतात किंवा काय जॉय असतो, काय अँझायटी असते, ते सगळं कळतं आपल्याला. त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप छान चालतं. आणि मला त्या दोघांची अशी काही काळजी कधी वाटली नाही, कारण की एक तर ते दोघं जण चांगले ॲक्टर्स आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांचे चॉईसेस चांगले आहेत. आणि लाँग रनिंगसाठी खूप गोष्टी या उपयोगी पडतात त्या त्यांच्याकडे आहेत. म्हणजे त्यामुळे काळजी अशी वाटली नाही. आणि सुव्रतचं खूप मजा वाटते. म्हणजे तो माझा दोस्तच आहे एका परीने. आम्ही खूप मजा करतो, आम्ही खूप गप्पा मारतो, वी एन्जॉय अ लॉट. आणि फक्त एकमेकांची एक टेरिटरी असते त्यात मी जात नाही. म्हणजे अशी की फार फार आपण, पण तो सल्ला मागतो याचंच मला खूप अप्रूप वाटतं, की कधी कधी विचारतो की हे मी करू का, हे मला असं वाटतंय. कारण की सखीने न विचारताही मी तिला सांगते काही गोष्टी, पण तोही विचारतो. म्हणजे समहाऊ लाईक आहे छान. म्हणजे की तो लहान मुलगा समजतो स्वतःला. म्हणजे त्यांचा एक वेगळं गॅटमॅट आहे. मध्यंतरी मी एका समारंभात आम्ही सगळे होतो जिकडे, तिथे आई पण होती आणि इतर लोक पण. मी त्यांचे फोटो काढलेत लपून, कारण ते दोघं असे एक कोपऱ्यात असे हात वगैरे ठेवून एकमेकांशी असे गॉसिपिंग. असे खुदू खुदू हसतायत, काहीतरी सांगतायत किस्से आणि मी नाहीये त्यात, मी दूर बसलीये. आणि मला असं लागलं की ह्यांचं वेगळं काहीतरी. मी लपून फोटो काढलेत त्या दोघांचे. त्यांचं काहीतरी चालू असतं कुरघोड्या. पण असं कधी झालंय की सुरतमध्ये आणि तुझ्यामध्ये काहीतरी खटक्या उडाले, नवरा बायकोत ऑब्व्हियसली होतात, आणि ते आईजवळ आपण बोललोय तर आईने त्याची बाजू घेतली, तुझंच चुकले, हे असं झालंय, असं होतं? म्हणजे होतं, कारण ऍक्च्युली एक किस्सा मला आठवतोय, लग्ना आधीचा होता हा. आणि म्हणजे एक दिवस आधी. हा जस्ट आधीचा असा. आम्ही माझं आणि सुव्रतचं आम्ही कुठून तरी गाडीतनं येत होतो आणि खूप मोठं भांडण गाडीत झालं. आणि मी अशी उतरले गाडीतनं वगैरे, मी चालत येईन घरी वगैरे असं म्हणून मी चालत निघाले. आणि तो गाडीतनं येत होता. बरं, तो असं नाही की माझ्या मागे मागे आला वगैरे, तो गाडीने निघून गेला पुढे घराखाली. त्यामुळे मी चिडत आणि अशी चालत घरापर्यंत पोहोचले आणि तो बाहेरच थांबला होता कुठे. तो घरी आला नव्हता तोवर. तर मी वर गेले आणि ताई म्हणाली की कुठे आहे सुरत, काय चाललंय, काहीतरी गडबड झाली दिसते. म्हटलं की असं असं भांडण नाही, मला नाही बोलायचं वगैरे. आणि मग त्याचा मला मेसेज आला की मी वर येणार नाही, मी मावशीला काय सांगणार आहे, मी काय बोलू मी तिला वगैरे हे ते. तर मी तिला म्हटलं की सुरत म्हणतोय की तो काही वर येणार नाही आहे घरी, त्यामुळे मला माहित नाही आता काय वगैरे. तर आई असं झालं की ओके ओके. मग ती म्हणाली नाही, सुरतला सांगिये. मग तिने बोलावलं सुरतला. सुरत खाली आला, आई खाली गेली घरून उतरून. आणि मग त्याची एक समजूत घातली की असं नसतं, असं ठीक आहे वगैरे. आणि मला असं की हा माझी पण कोणीतरी समजूत घाला. मग त्याची समजूत घातली, त्याला वर बोलावलं वगैरे. असं हे सगळं हा एक फील घेतला तिने की जावई आहे असं. एक दोनदा तिने केलंय असं. पण आता ती त्यालाही हक्काने रागवते, त्यामुळे ठीकच. नाही, तेव्हा म्हणजे होतं, अँक्शियस होतोच माणूस. आणि तेव्हा मला म्हटलं की असा हा म्हणजे हे भांडण इथेच. आणि एक मोठं भांडण मला आठवते, तेव्हा लग्न झालेलं नव्हतं. त्याचं नाटक चालू होतं, आषाढ बार नावाचं चंदू कुलकर्णीचं नाटक, जे खूप महत्त्वाचं नाटक आहे आणि खूपच छान काम करायचं. मी त्याच्या ओपनिंगला गेले होते. सखी तेव्हा नव्हती वाटतं लंडनहून, मग परत आली तेव्हा आषाढ बारच्या वेळेला. सो तेव्हा आणि त्याला तेव्हा काहीतरी त्रास पण झाला होता, इथे पायाला काहीतरी आलं होतं त्याला. ते शेक पण द्यायचा असतो आणि प्लस त्याचा ठाण्याला प्रयोग होता. आणि सखी उठली आणि मला म्हणाली मी पुण्याला निघाली आहे. तर तो म्हणाला की ठीक आहे, मग मी पण तुम्हाला ठाण्याला सोड आणि पुढे जा. आणि मग ते टायमिंगचं त्यांचं असं झालं की हिला निघायचं होतं आणि मग ती त्याचं दार वाजवत होती बाथरूमचं आणि त्यांचं खूप मोठं भांडण झालं आणि असं. तर मला माहिती आहे एक ॲक्टर म्हणून की ठाण्याचा प्रयोग आहे आणि म्हणजे तो नक्की आंघोळ करताना मधल्यामध्ये चक्री करतो मनामध्ये, म्हणून ही इज टेकिंग टाईम आणि त्याला ते शेक पण द्यायचा होता वगैरे. तेव्हा मी सखीला म्हणले की थांबा आणि डोंट मेक इट अ प्रॅक्टिस. घाण भांडणाची प्रॅक्टिस ठेवू नका, हे चुकीचं आहे. तुला जायचं आहे म्हणजे असं काय आहे तिथे, काही वाट बघताय का, तर तू जा. त्याला तो रिहर्सल करत असेल आतमध्ये, तो हो तेच करत होतं मी, असं तो गुपचूप म्हणाला. कारण की मला अंदाज आहे त्याचा की माणूस कधीच शेवटी करतो, एक चक्री करायची असते किंवा मनातल्या मनात बोलून घ्यायचं. कारण की ते काही कमर्शियल नाटक नाही आहे की रोजच्या रोज आहे, काही करायची गरज नाही. तर तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा मी मध्ये पडले होते की जर दोघी शांत राहा. आणि हिला मी सांगितलं होतं की त्याचा प्रयोग आहे,
तू नुसतीच जात आहेस. तर त्यामुळे या वेळेचं काही हे नाहीये. आणि तेव्हा आमची भांडणं पण अशी नवीन होती. आता आमच्यात एवढी भांडणंही होत नाही माझ्यात आणि सुब्रतमध्ये. पण या दॅट. आणि तिथे उलट आहे, म्हणजे माझ्या सासरी उलट आहे. तिथे माझे खूप लाड करतात सगळे. माझी सासू, सुब्रतचे मामा मामी, त्याची बहीण, सगळे एव्हरीबडी इज व्हेरी नाईस टू मी. हा, मग तिचं काही चूक नाहीये असं त्या हो. नाही, पण आत्ता मला असं विचारायला आवडेल शुभांगीताई तुम्हाला, की तुमच्या आईकडनं अशी एखादी कोणती गोष्ट जी तुमच्याकडे आलेली आहे आणि जी तुम्ही सखीमध्ये उतरवली आहे किंवा सखीत गेली ती गोष्ट किंवा सखीला दिली आहे. ताजं अन्न खाणे. मग ते कसंही म्हणजे ते तव्यावरनं ताटातली पोळी. हो. ते माझ्या आईने आयुष्यभर खाऊ घातलं, अगदी ती आजारी होती तरी पण. मग तेव्हा कधी कधी आम्हाला वाटायचं इतकं रिजिड काय, पण कारण की आजपर्यंत सखीच्या लहानपणापासून आजपर्यंत तिला आठवत नसेल की आम्ही मागून खाल्लंय काही. नाही, शक्यच नाही. आमच्याकडे ते पांढरे डबे वगैरे असं तुला कधीच दिसणार नाही. बाहेरून मागून खाणं ही कन्सेप्टच नव्हती, जी शिस्त म्हणून होती आमच्याकडे. पण त्याचं महत्त्व ऑब्व्हियसली कळलं म्हणजे. आणि ते सखीमध्ये पण आले कारण की तिला आठवत नाही. मग ती तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर केलं असेल, पिझ्झा मागवलाय वगैरे. मला असं वाटतं वर्षातून एखादं वर्ष केलं असेल, पण चान्सच नाही आहे. आणि ते सखी आणि सुब्रत दोघांमध्येही आहे. म्हणजे मला खूप ते छान वाटतं की आईकडनं माझ्याकडे, माझ्याकडनं सखीकडे. कारण की ताजं घरचं अन्न याला म्हणजे आवडते. ते त्यांच्या वयाप्रमाणे ते बाहेर वेगवेगळे क्युझिन्स ट्राय करतात, सगळं ठीक आहे. पण त्यांना हे माहिती आहे. निश्चित. आता आई जे बनवते ते आपल्या सगळ्यांना आवडतंच आणि अर्थात आपण सासरी लग्न करून गेलो तरी आपण आपल्या आईच्या चवीची, त्या तिथल्या चवीशी आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा आपल्याला असं एखादी भाजी आपली सासूही उत्तम बनवते, पण आई जेव्हा बनवते तेव्हा त्याची मजा काहीतरी असं वेगळं वाटून जातं आपल्याला. आपण ते तिथे कंपॅरिझन करतोच, कारण ते इतके वर्ष आपण राहिलेलो असतो एक तर आईसोबत आणि आईच्या हातचं खाण्याची सवय झालेली असते आणि ती सवय आवड कधी बनते आपल्याला कळत नाही. त्यामुळे आईच्या हातचं आता सर्वच आवडतं, पण स्पेसिफिक तिथे गेल्यावर आई हे बनव माझ्यासाठी असं ऑर्डर किंवा असं आईला बनवायला सांगते, असं काय काय आवडतं स्पेसिफिक? हँड्स डाऊन चिंचगुळाचं वरण. चिंचगुळाचं वरण, टोमॅटोची भाजी आणि काय मस्त भुरका. म्हणजे मी अशी व्यक्ती आहे की मी परत परत एकाच रेस्टॉरंटमध्ये जाऊन तेच मेन्यूवरचा तोच आयटम खाणारी व्यक्ती आहे. मी खूप एक्सपेरिमेंटल नाही. आणि मी अशी मला माहित असलं पाहिजे की मला यातनं मजा आहे. काहीतरी आज नवीन ट्राय करून बघू, तो सुब्रत. मी नाही. त्यामुळे माझं आई आता जाणं म्हणजे जेवणं कमी होतं ना घरी, कधीतरी होतं. त्यामुळे ती दरवेळेला विचारते काय करू, चिंचगुळाचं वरण कर किंवा टोमॅटोची भाजी कर. हे ठरलेलं आहे माझं. किंवा मग टोमॅटोचं वरण. पण हे माझं ठरलेलं आहे की मी हेच खाणार आहे. ह्यासाठीच येते मी. त्यामुळे मी आज हे करून बघू का, नको तू चिंचगुळाचं वरण कर. हो, ते काही नको. पनवेलवर पुण्याला शिकायला होती तेव्हा ती बिचारी छोटी नॅनो चालवत यायची आणि पनवेलवर मी पनवेलला पोहोचलीये, वरण करतेस ना चिंचगुळाचं? मी म्हटलं हो हो तयार आहे. किंवा म्हणजे मी येतेय, मला वरण हवंय, बस, बाकी काही नाही. बरं, आमच्या टीमने एक असा प्रश्न खास विचारला. अर्थात आता ते तुम्ही आधी बरंच बोलून गेल्यात, पण ते असं म्हणतात की तुझ्यासाठी हा प्रश्न आहे की आईनं कधी दुर्गेचा अवतार धारण केलाय का चिडून तुझ्यावर? किस्सा असा एखादा आहे का सांगण्यासारखा? नाही, आई चिडली खूप आहे माझ्यावर. म्हणजे असं कधीच झालं नाही की ती अजिबातच चिडली नाहीये. पण असं एवढी कधी चिडली आहे माझ्यावर? नाही, एवढी नाही चिडली. नाही, एवढं नाही. हा, म्हणजे पण तो तिचा स्वभाव पण तसा आहे. त्यामुळे हा, म्हणजे ती अशी खूप शांत आहे असंही नाही. पण म्हणजे ती अशी नाही, ती इतरांवर खूप चिडू शकते. मी तिला ते इतरांवर करताना पाहिलंय. किंवा माझ्यावर मला कोणी काही बोलत असेल किंवा काहीतरी चुकीचं करत असेल, त्या व्यक्तीवर तसं म्हणजे तसा दुर्गेचा अवतार तिने घेतलाय हे मी पाहिलेलं आहे. सो या. पण सखी आता नव्या पिढीतली आहे, या पिढीतलं तुम्हाला काय खुपतं आणि काय आवडतं? काय झालंय माहितीये का, सगळ्या बाबतीतल्या पोल्युशनला यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे म्हणजे जसं तुम्ही म्हणता की म्हणजे पाणी, हवा, अन्न याच्यातलं तर पोल्युशन म्हणजे पेक्षा चॉईसेस मधलं त्यांच्या नकळत त्यांच्या आयुष्यामध्ये आलंय ते. म्हणजे माझ्या लहानपणी ब्रेड नव्हताच.
अजिबात. सो ह्यांच्या आयुष्यात ब्रेड आहे, म्हणजे मग ती खाण्याची संस्कृती ते, तर ते म्हणजे ही काही मुलं सुबुद्ध असतात जशी सखी सुब्रत पण आहेत. पण मला असं वाटतं की आहार विहारामधल्या नकळतपणे गोष्टी, काही गोष्टी की ह्या नाही करायच्या तरी त्या होतात आणि त्या केल्या जातात, ते मला तरुण मुलांचं आवडत नाही. आणि सखी सुब्रत तसे आताच शिस्तीत आलेले आहेत. वेळेच्या बाबतीत सखी तर आहेच आहे, म्हणजे सखी म्हणजे तिला जर तू संध्याकाळी घरी बोलवलंस किंवा रात्री, ती म्हणेल की मी 1 तासाभर येऊन जाईन निघून मी घरी. पण काही मुलं रात्रंदिवस काही विचार न करता पहाटे गप्पा घरी मारणं ठीक आहे, पण तुम्ही बाहेर, घर सोडून बाहेर जाणं, घराशी तुमची नाळ न जोडली जाणे, हे मला तरुण पिढीमध्ये फार खटकतं की सारखं बाहेर जाऊन काहीतरी हॅपनिंग करायचं आहे. काही न करता तुम्ही घरात जर तुम्ही एक थोडीशी त्या स्पेस आणि तुमच्यामध्ये नातं निर्माण केलं, तर त्याच्यासारखं काहीच नाही. तुम्ही त्या घराला प्रेम द्या, तुमची जी काही जागा आहे त्याला द्या. मी तर माझ्या गाडीला पण प्रेम द्यायची, माझ्या गाडीचं नाव पण ठेवलेलं होतं. तर त्यामुळे प्रत्येक गोष्टी ते ते मिस आउट होतं या मुलांचं. आणि तरुण मुलांचं मला असं आवडतं की ते सुद्धा जुन्या नव्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करतात, त्यातल्या चांगल्या गोष्टी निवडून घेतात. असं ते आपल्याला वाटतं की तरुण पिढी असं ते नाही, त्यांना त्याचं महत्त्व माहिती असतं. काहीतरी परंपरागत काहीतरी आलेलं असतं, ज्ञान असो, पुस्तकं असो, मग कपड्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की तरुणांनी आता जरा थोडा एकदा पुन्हा विचार करावा. मध्ये मी गमतीने म्हणाले, "ते काय या मुलांनी सगळ्यांनी त्या दाढ्या काढून टाका. ते किती वाईट दिसतायत सगळ्यांना." सगळे म्हणाले, "किती?" मोजले तर 75%. तर मी म्हटलं की काय छान दिसतं की दाढी-बिडी काढून जरा छान नाही. उगाचच एक दाढ्या वाढवून. तर ते आईचं ओपिनियन. माझं आहे. मग तिने एवढे मला का दाढी विचारल्या, केस ठेवलेत तोंडावर. किती म्हणजे अतिरेक झाला आता. कधीतरी छान आहे म्हणजे मोहननी सर्व प्रकारचं केलं. म्हणजे दाढ्या होत्या, मुलग्याने होती, मिशी. प्रत्येक वेळी तो वेगवेगळं करायचा. टक्कल 2दा केलंय त्यांनी. पण ॲक्टर आहे म्हणून रोलप्रमाणे केलं वगैरे. ते मला काय मान्यच आहे. पण थोडंसं कपड्यांच्या बाबतीमधलं थोडंसं असं वाटतं तरुण पिढी काहीच्या काही, म्हणजे मी पण त्याला बळी आहे हां, म्हणजे की जे कपडे मग त्याने स्वतःला पण छान वाटत नाही, दुसऱ्यालाही छान वाटत नाही. हे काय कपडे आहेत असं मला वाटतं कधी-कधी. असं तरुण पिढीचं, त्यांनी मला तरुण तुमचं नाही म्हटलंय मी अगदी. हो, पण म्हणजे पण मला असं वाटतं की यावं, साधंपणावर परत यावं. म्हणजे माझा रोख वेगळीकडे आहे की सोहळ्यांना वगैरे असे एक विचित्र तयार होऊन सगळेजण तरुण पिढी यायला लागलेली आहे ना, की हे कोणाशी संबंध आहे ह्या सगळ्याशा? म्हणजे माझं जगण्यातल्या किंवा कुठल्याही गोष्टीतल्या एतद्देशीयता असते ना, म्हणजे तुम्ही ते या देशाचं काही आहे का ह्याच्यामध्ये? ते किती वाईट दिसतात हे कपडे आणि काय आहे हे सगळं? हा चॉईस मला बिलकुल आवडत नाही त्यांचा. अजिबात नाही. सिम्प्लिसिटी इज ग्रेसफुल अँड इट्स सेल्फ अ स्टाईल. सो एवढं सगळं तुम्हाला कळतं आणि कपड्यांच्या बाबतीतलंच काय कळत नाही? खूप वाईट कपडे, मुलं, मुली खूपच वाईट कपडे घालतात. ओके ओके. मी सखीला पण एक संधी देते. आई जसं म्हणाली की आजच्या पिढीचं, कालच्या पिढीच्या तुला कोणत्या गोष्टी खटकतात, अति काळजी करतात, हे आहे म्हणजे ते खूप अति प्रोटेक्टिव्ह असतात आपल्या मुलांविषयी, ही गोष्ट आहे. आणि साधारणतः आजच्या पिढीत ती थोडीशी कमी आहे, फ्रीडम जास्त देतात. तुला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत की या बाबा थोडं खटकतात? थोडं सामाजिक उत्तर आहे, पण रोल्स म्हणजे जेंडर रोल्स. काय झालं ना की म्हणजे आईच्या पिढीपासून माझ्या पिढीपर्यंत बरेच असे सामाजिक बदल झाले जे आणि जनरेशन्स पण खूप पटपट बदलल्या. सो मे बी काही वर्षांपूर्वी तिच्यात आणि माझ्यात एकाच जनरेशनची गॅप असती, पण आता तिच्यात आणि माझ्यात जवळजवळ 4 ते 5 जनरेशन्सची गॅप आहे. इतक्या कमी काळात जनरेशन्स बदलत आहेत. त्यामुळे काय झालंय ना, अनेक ठिकाणी जेंडर रोल्स इतके स्ट्रॉंग आहेत की पुरुषाने हे करायचं आणि बाईने हे करायचं. आणि माझा अर्थ असा नाही की सगळे पुरुष माझ्या आसपास मला किचनमध्ये जा स्वयंपाक कर असं नाही म्हणत आहेत, पण ते कुठेतरी अंडरलाईन इतकं आहे की आत्ता जे आम्ही आत्ता आता काम करू लागलोय ते ते त्या लोकांबरोबर अजूनही काम करतोय ना. म्हणजे आईच्या पिढीची लोक अजूनही खूप ऍक्टिव्हली काम करतायत, त्यांच्याहून मोठी लोक सुद्धा खूप ऍक्टिव्हली काम करतायत. त्यामुळे ते कामाच्या जागी खूप जाणवतं की असं वाटतं की अच्छा काहीतरी
होतं इथे जे हॅज गॉट नथिंग टू डू माझ्या टॅलेंटशी निगडीत नाही आहे आणि माझ्या कामाच्या ह्याच्याशी काही निगडीत नाही आहे, हे माझ्या बाई असण्याशी निगडीत आहे, हे खूप जाणवतं. आणि मला असं वाटतं त्या पिढीत ते इतकं इतकं डीप रूटेड आहे ना, त्यांची चूक आहे असं पण माझं म्हणणं नाही आहे. तसेच वाढले ते बघतच वाढले. वडील काम करायचे, आई घर सांभाळायची. तर ते बघत जेव्हा तुम्ही वाढता तेव्हा तेच तुम्हाला ते नॉर्मल वाटू लागतं, राईट. आणि मग तुम्ही अशा काळात येता जिथे ते बदलतंय, ते काहीतरी घडतंय. सो ते पण तुम्ही समजून घेताय, ते अनलर्न करताय, काय नवीन आहे ते रिलर्न करताय. आणि मुलांच्या बाबतीत पण मला असं वाटतं की म्हणजे सुव्रत अशाच काळात मोठा होत होता जिथे हे इतकं स्ट्रॉंग होतं की वडील हे करतात आणि आई हे करते. आणि मोठा होत गेला तसं त्याला कळलं की नाही, तसं नाहीये. त्याच्या मैत्रिणी झाल्या, त्यांची काही ओपिनियन्स होती, म्हणणं होतं, त्यावरनं त्याला त्यांचं जग कळलं वगैरे वगैरे. सो मला असं वाटतं की ते मला या पिढीचं आवडत नाही. कारण काही लोक त्याला दे कांट लेट इट गो. ते इतकं त्यांच्यात आतपर्यंत असं रुतलंय काहीतरी, ते दे कांट ब्रेक दॅट पॅटर्न. ते मला नाही आवडत. कारण आमची पिढी अजून खूप जास्त हे आहे, फ्लेक्सिबल आहे त्या बाबतीत आणि फ्लोई. आणि आता ते इतकं नाही आहे की ओ तू मुलगी आहेस तर मग तू हे नको करूस किंवा यु नो या. मला वाटतं शुभांगीताईंना पटलं असेल म्हणजे ही हो मी अगदीच. तुला छोटं उदाहरण देते. सुव्रत आणि माझ्यात सुव्रत स्वयंपाक करतो आणि नॉट बिकॉज मी करत नाही, मला सगळा स्वयंपाक करता येतो. त्याला स्वयंपाकाची आवड आहे, त्यामुळे तो आवडीने ते करतो. तो घरी आला ना बाहेरून कुठून, आधी जाऊन फ्रीज उघडतो, काय काय उरलंय, काय काय राहिलंय. त्याला त्याची इतकी आवड आहे. आणि मी घरी आले की मी आधी सगळं बघते की सगळं नीटनेट काय म्हणजे किंवा बिल्स भरलेत का, हे म्हणजे आमच्यात ते नकळत तो डिवाइड झालाय. Correct. आणि आमच्या फॅमिलीत असं नाहीये की ओ सखी स्वयंपाकच करत नाही का. म्हणजे एकदाही सुव्रतच्या घरच्यांनी, आईने मला असं कधीच म्हटलं नाही की पण मग तू कधीतरी काहीतरी. ते घरी आले की आय कॅन सर्व देम एव्हरीथिंग. पोळी भाजी, वरण भात, कोशिंबीर, काय हवंय, चटण्या, सगळं बनवू शकते मी. पण सुव्रत ते इतक्या प्रेमाने करतो की मग तो करतो घरी आणि त्याचं कोणाला काही खटकत नाही. पण कधी कधी असं बाहेर सांगताना ना ही हॅड रिॲक्शन लाईक ओ. म्हणजे सुव्रतला असं सांगितलेलं आहे की एकदा त्याने स्वयंपाक केला होता आणि कोणी घरी आलं होतं तर त्या म्हणाल्या होत्या ते सुव्रतला की चांगलं चाललंय, तुला कधी घरचं खावं असं वाटलं तर तू माझ्याकडे ये. अज्युमिंग की मी अन्याय होतोय त्याच्यावर केवढा मोठा की त्यालाच स्वयंपाक करून खावा लागतोय. सो त्या अर्थी मला या गोष्टी या पिढीच्या आवडत नाही. पण या बाकी ओकेच आहे. मगाशी आपण या नोटवर थांबलो. तुमच्या आईचं कोणती गोष्ट तुमच्याकडे आली आणि ती तुम्ही सखीमध्ये पास केली. पण मला तुमच्या आईविषयी आणखीन थोडं ऐकायला आवडेल की तिच्या काही आठवणी, तिचे काही अशा किस्से जे तुमच्या दोघींमध्ये घडलेत आणि आज ते तुम्हाला आठवतात. नाही, आईचं खूप उपकार आहेत आमच्यावर की तिने अभिरुची आमच्यामध्ये घातली. म्हणजे कारण की काय होतं की लहानपणापासून लाडालाडात वाढलं तर काही गोष्टींची रुची लागणे आपल्याला शक्य होत नाही. कारण की शाळेत जातात मुलं, मग ग्राउंडमध्ये खेळतात. पण तिने खूप विरोध पत्करून सुद्धा आम्हाला म्हणजे साहित्य, कला, संस्कृती याच्याविषयीची अभिरुची आहे ना, ती म्हणजे तेव्हा नको वाटायचं इतकी तिने आतमध्ये घुसवली की याशिवाय काही चाराच नाहीये तुम्हाला. म्हणजे हेच ऐकायचं तर चांगलं संगीत ऐकायचं. मग कुठेही जाऊन मैलोनमैल दूर जाऊन संगीत मैफिली अटेंड करायच्या. तेव्हा फ्रॉकमधली आम्ही फरफटत जरी गेलो तरी आता असं वाटतं की नाही, खूप आठवण येते. म्हणजे आत्ता मध्ये देवासला कुमारजींच्या 100व्या म्हणजे जन्मशताब्दी होती, त्याचं एक सांगता होती. मी इथून देवासला गेले तर मला नाही अवघड झालं. बऱ्याच जणांना म्हटलं देवासला का जातेस तू, म्हणजे इतकं काय असं. पण मला ते माहिती आहे तिचा तो जो जॉय आहे तर ते तिने घातलं. आणि तिची खूप आठवण येते अशासाठी की सखी आता, कारण की सखी ऑब्व्हियसली सखीवर खूपच प्रेम होतं. आणि पण सखीला पण साड्यांची आवड, कारण माझ्या आई नंतर ती थोडीशी विरक्तीमध्ये गेली. चिन्मय मिशनमध्ये ती जॉईन झाली होती. पण उत्कृष्ट साड्या आणि मोजकेच पण म्हणजे कोणाचकडे नसतील असे दागिने आणि स्वयंपाक सुंदर, म्हणजे अतिशय सुंदर. तिची आठवण येते. आणि आता सखी चवीने माझ्याकडे काही मागते तेव्हा मला तिची आठवण येते. कारण की आईकडे जायचं म्हणजे तू जे काय करशील ते खाऊ घाल स्वयंपाक अफलातून. आजीच्या हातचा स्वयंपाक.
तर ते तिची खूप आठवण येते आणि असं वाटतं की आता मी तिला म्हणजे ती थोडीशी थकली असती तर म्हणजे आता ती नाही आहे पण मी खाऊ घातलं असतं सखीला सांगितलं असतं की तू करून दे तिला म्हणजे तिला काय वाटेल तर ते चेहरा बघायचं ते राहून गेलं पण अर्थात ती सतत वाहतच असते आपल्यातून. बरोबर. निश्चित निश्चित. मला आता एक प्रश्न थोडा वेगळा आहे. घरी एखादी पार्टी असेल, तू सांगशील त्याचं उत्तर. घरी एखादी पार्टी असेल तर आईच्या गेस्ट लिस्टमध्ये पहिली 3 नावं कोणाची असतील? अं, चिन्मयी सुमित, अं, सोनाली कुलकर्णी मोठी आणि सायली राजलक्ष आणि अजून पण 2 आहेत जी म्हणजे क्लोज कट या. तर हा प्रश्न आता तुला होता की आईच्या गेस्ट लिस्टमध्ये कोण असेल? आता आईला मी विचारते की मग घरी पार्टी असेल आणि सखीच्या गेस्ट लिस्ट मधली प्रामुख्यानं पहिली 3 नावं कोणाची असतील? अर्थात तिचा गोतावळा मोठा असेल. खूप मोठा गोतावळा आहे पण मला असं वाटतं की म्हणजे मला पण खूप आनंद आहे की त्या सगळ्या तिच्या आयुष्यात आहेत असं त्यामुळे गिरिजा असणार रेशम म्हणून मैत्रीण आहे तिची या दोघी जणी आहेत म्हणजे म्हणून मी निर्धास्त पण असते गिरिजा तर म्हणजे मोठी ताईच आहे तिची आणि फ्रेंड पण आहे अर्थातच खूप लहानपणापासून त्यांचा बॉन्ड आहे एकत्र आणि तिसरं नाव खूप आहेत त्याच्यावर पण मला वाटतं अमेय वाघ असेल कारण की बॅकबेंचर्स आहेत दोघही जण हा माय गॉड हो लव्ह हेट रिलेशनशिप आहे आमचे म्हणजे एवढेच भांडण पण आहे तो तेवढेच. येणार म्हणजे तो माझ्यासाठी येईल कुठेही येईल. हो बरं कोण कोणाला किती ओळखतं? पहिल्यांदा सखी. हम्म. आईचा आवडता रंग. ओ पांढरा येस आवडता पदार्थ व्हेज मध्ये. ती व्हेजच खाते ॲक्च्युली सो आय गेस वरण भात. हो. हो आईने फक्त येस येस हो आवडतं गाणं. गाणं नाही पण ती कुमारजींचं खूप संगीत ऐकते त्यामुळे कुमारजींचं काही बरोबर भजनापासनं ते रागापर्यंत आवडतं नाटक. म्हणजे मी विचार करते कारण बाबाचा का तिचं असा मी तिचं स्वतः केलेलं आईचं आवडतं नाटक इन जनरल इन जनरल. एखादं नाव घेते डॉक्टर तुम्ही सुद्धा आवडता सिनेमा. नाही असं काही एक आवडता आहे का सॉरी मी हा पण अर्थात म्हणजे मी एवढं काही तुझ्यासमोर ते असं खूप डिस्प्ले केलं नाही की हा मी सततच बघू शकते किंवा असं नाही झालं असेल गाईड मी प्यासा म्हणणार होते. आईच्या शाळेचं नाव. माझ्या आईने तिच्या शालेय जीवनात 13 शाळा बदलल्या आहेत. 13 हो त्यांची नावं माहिती आहेत? नाही कशी मला माहित असतील 13 शाळा. तिला हुजूरबागेत जायचं होतं गेले आणि होते हो गेली तेवढी एक शाळा शेवटची 10वीची पण का 13 शाळा? माझे वडील जज होते ना ते डिस्ट्रिक्ट जज म्हणून रिटायर झाले पण त्याच्या आधी त्यामुळे महाराष्ट्रभर आमच्या छोट्या छोट्या गावांमध्ये दर 2-1.5-2 वर्षांनी प्रमोशन मिळालं तर एका वर्षातच आम्ही दुसरं असं बदललंय तर लास्ट म्हणजे 10वी 8वी 9वी 10वी पुण्याचं होतं तर आल्या आल्या कुठे मिळणार ना म्हणून मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकले मी पण माझ्या आईची इच्छा होती की सगळ्यात बेस्ट शाळा पुण्याची तिथे इंदिरा गांधी पण शिकली आहे शिरीष पै पण तिथून बाहेर पडल्यात तर माझ्या मुलीला तिथे टाकलंच पाहिजे. ही सगळी वेगळीच दुर्दम्य इच्छा असायच्या तिच्या अनेक त्याच्यामधली ही होती आणि तिने ते केलं आणि मी पहिलीच असेल की इथून बदलून तिथे कोणी मला ओळखत नाही मला कोणी मैत्रिणी नाही पण ते हुजूरपागा हा एक शिक्का आहे. म्हणजे त्या सेंड ऑफला सगळ्या रडत होत्या बायका मुली म्हणजे साड्या नेसून आल्या होत्या माईकवरून मी नुसतीच मख्ख बसून होते की मला का रडत येत नाही मी ॲबनॉर्मल आहे का कारण त्या पहिलीपासून शिकलेल्या मग खूप मुसू रडून सगळं सभागृह परेशान झालं होतं पण हुजूरपागा येस. आईचा आवडता अभिनेता. बाबा. आवडतं ठिकाण. म्हणजे तिचं घर सोडल्यास तिचं शेतावरचं घर मुळशी. बरं आईची बकेट लिस्ट.
बकेट तिला तिला मानसरोवरला जायचं आहे तिला ना या आणि या आता शुभांगी ताई, बापरे मला काहीच येणार नाही आता. आवडता रंग? पर्पल, जांभळा. होता मग मग आता नाही का? आता ब्लॅक. बदलतो. ब्लॅकच, सारखा ब्लॅक. आवडता पदार्थ? तिचा अगदी म्हणजे हे चिंचगुळाचं वरण सोडल्यास मला असं वाटतं की ती नूडल्स, मेक्सिकन नूडल्स वगैरे सगळं ते आवडतं तिला बहुतेक. एशियन आवडतं मला. हा, आवडतं गाणं? मला वाटतं रेहमानची गाणी आवडतात तिला जास्ती करून सगळेच. आवडतं नाटक? ती लहान होती ना त्यामुळे तिला आवडू शकतं ते नाटक. खूप प्रशांतचं नाटक होतं एक, जादू तेरी नजर तिला खूप आवडलेलं नाटक आहे. सतीश तारे होते त्यात. हो, उफ ते काय काम करायचे मी त्यात, विसरू असे दे. पडायचे वगैरे आडवे. आणि भरत जाधवचं सही रे सही, आयकॉनिक. आयकॉनिक. ती म्हणाली मी खूप वर्षात विसरणार नाही. खूप लहान होती. परत का तिसरी एंट्री तर मी जन्मात विसरणार नाही. पाहिलंय ते नाटक आणि मी माझ्या नॉन मराठी मित्रमैत्रिणींना घेऊन गेले नाटक बघायला वगैरे, त्यांना ते खूप आवडलंय. आयकॉनिक आहे ते. तो एका पॉइंटला ते दोन असे पळतात ना स्टेजवर, मी अजूनही अशी अशी बघते. मला माहितीये काय आहे ट्रिक, पण मी तरी बघते तशी. आता 5 येतात आणि सेंटरचा मागे वळून बघतो. चला जाऊया, हा. तो बघतो. हा, आवडता सिनेमा? तिचा आवडता सिनेमा मला वाटतं की मला ते कसं आहे ना की ती लग्न होऊन गेल्यानंतरचं मला काही एवढं माहित नाही, पण तारे जमी पर बघून ती खूप खुश झाली होती असं म्हणजे. मी तेवढीच रडले, खुशी झाली. हो. आवडता अभिनेता? आवडता अभिनेता म्हणजे अगदीच फॉलो करणार असेल तर मला असं वाटतं की तरुणाच्या मधला असेल मला वाटतं. म्हणून शाहरुख खान असू शकतो, पण नाटकातलं वगैरे असं मला आठवत नाही आता मला. अगं माझंही एवढं फिक्स नाहीये. नाही. बदलत राहतात. हो पण इरफान इज या या. आवडतं ठिकाण? सखीच गोवा किंवा लंडन. हो. हा, लंडन. आणि बकेट लिस्ट? तिची बकेट लिस्ट छान आहे. तिला एक छान कल्चरल सेंटर टाईप असं उभं करायचं आहे, म्हणजे ज्याच्यात गॅलरी पण असेल, थिएटर पण असेल, वर्कशॉप्स होण्याची जागा असेल आणि त्याची ती क्युरेटर असेल, अशी तिची बकेट लिस्ट आहे. देन मला आणि माझ्या बहिणबाईंना, आम्हाला दोघींना घेऊन बालीला न्यायचं आहे तिला. मला आणि सुरतला दोघांना, आमचं दोघांचं मिळून हे. हां, ते आहे. आणि आय थिंक लवली होम ॲट सी शोर असं. रॅपिड फायर आता शुभांगी ताई तुमच्यासाठी. जास्त समजूतदार कोण आहे, लेक की जावई? लेख. सखी सोबत नाटकाला जायला आवडेल की फिरायला? दोन्ही, पण फिरायला. सखी वेस्टर्न आउटफिट्स मध्ये जास्त आवडते की साडीत? साडी. सुरत सखीला घाबरतो की सखी सुरतला? सुब्रत सखीला घाबरतो. ओके. सखी कशी आहे, पुण्याची मस्तानी की मुंबईचा वडापाव? अरे मुंबईचा वडापाव बाय ऑल मीन्स. मस्तानी ते घरात प्रवेश नाही पुण्याच्या मस्तानी. हा रॅपिड फायर सखीसाठी. आई कोणाचे जास्त लाड करते, तुझे की सुरतचे? माझे. घरात सर्वाधिक कुणाच्या आवडीचे पदार्थ बनतात, तुझ्या की सुरतच्या? नाही, आमचे टेस्ट बर्ड्स खूप वेगळे आहेत, त्यामुळे दोन्ही बनतात. माझ्यासाठी जास्त तिखट, त्याच्यासाठी कमी तिखट. ओके, पुढचा प्रश्न काहीसा तसंच संबंधित आहे. आई कशी आहे, झणझणीत रस्सा की खुसखुशीत बाकरवडी? बाकरवडी. आईसाठी कोणता पदार्थ करायला आवडेल, चहा की वरण भात की काहीच नाही? वरण भात. आईच्या कोणत्या नाटकात तुला तिची भूमिका करायला आवडेल? आत्मकथा. हो, पुढचा प्रश्न तोच होता, कारण मी तुला क्लू नव्हते दिले. पुढचे क्लू होते आत्मकथा, सूर राहू दे की साखर खाल्लेला माणूस? हो, नाही, आत्मकथा किंवा हीच तर प्रेमाची गोष्ट आहे. गंमत आहे. गंमत आहे, सॉरी.
नाही, मस्त झाला रॅपिड फायर आणि दोघी इतक्या सुंदर एकमेकींना ओळखता आणि खूप असं जनरल बोलणं झालं. कारण काही गोष्टी आपण भूतकाळात गेलो, पण त्या भूतकाळातून पण इतका छान खजिना असं समोर आला की मला कधी कधी मी त्यात स्वतः कधी डोकावलं आणि आतमध्ये घुसले आणि जाऊन बसले हे मलाही कळलं नाही. आणि कारण असं असतं ना, तुला मला किती ओळखते, मी तुला किती ओळखते, आई कशी आहे, मुलगी कशी आहे, हे होतंच. पण त्यानिमित्ताने अशा ज्या गप्पा असतात की आपण पण आपल्या ह्याच्यात शोधायला लागतो ना ते किस्से आणि ते धमाल. कारण कधी कधी धावपळीत आपण ते सगळं विसरतो किंवा थोडंसं ते कपाट बंद करून ठेवतो आणि पुन्हा जेव्हा आपण ते आठवणींचं कपाट खोलतो आणि अशा आठवणी समोर आणतो तर किती छान असं मस्त वाटतं. म्हणजे रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं आपल्याला आणि पुन्हा एक नवी काय म्हणतात नव्यानं आपण आपलं नातं सुरू करतो. आणि असंच तुमच्या दोघींचं नातं जे आम्ही आजपर्यंत पाहत आलोय ते असंच भरू दे, असंच खुलू दे, असंच सोबत राहा. थँक्यू. मस्त वाह. छान काम करत राहा. येस, दॅट्स इम्पॉर्टंट. येस, आणि एकत्र कधीतरी काम छान आयकॉनिक. कधीच कोणी एकत्र काम नाही, विचार पण जरा जरा संस्मरणीय काहीतरी असं एकत्र आणि करायचं. लवकरच आता आपण जसं त्या म्हणाल्यात तसं की शुभांगीताई गोखले आणि सखी गोखले सोबत आपल्याला काम करायला पाहायला मिळू देत ही आपणही फिंगर क्रॉस केलेत. मी इच्छा व्यक्त करूया आणि अर्थात त्यांच्याकडनं तसं काही पाहायला मिळेल. आणि आज मदर्स डेच्या निमित्तानं आपण इतक्या सुंदर गप्पा मारल्या ना की छान हा एपिसोड लोकांनाही पाहायला आवडेल. आणि तुम्ही इतका वेळ काढून इथे आलात त्यांच्यासाठी खूप खूप आणि आभारी. थँक्यू फॉर कॉलिंग अस आणि इतका छान मुलाखत घेतल्या. हो.